मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। नारायण नारायण। होय प्रभू। विशुद्ध विज्ञान घनौ स्वसंस्थया समाप्त सर्वार्थममोघवांछितम् स्वतेजसा नित्य निवृत्त माया गुण प्रवाहम भगवंतमीमहि। हे प्रभू, तुमच्या स्वरूपात आणखी कुणाचेही अस्तित्व नाही। निरंतर परमानंद स्वरूप स्थित असता आपण। तुमच्या शक्तीमुळे माया आणि मायेने निर्माण झालेले सृष्टी संसार चक्र ही नित्य निवृत्त आहे। अखंड एकरस सच्चिदानंद स्वरूपी निरतिशय ऐश्वर्य संपन्न अशा माझ्या आराध्यांना माझे नमन असो। महादेवी महालक्ष्मी नमस्ते त्वं विष्णुप्रिये शक्तिदायी महालक्ष्मी नमस्ते दुःख भंजिनी। श्रेया प्राप्ति निमित्ताय महालक्ष्मी नमाम्यहम् पतितोद्धारिणी देवी नमाम्यहम् पुनः पुनः। हे प्रभू, कृतयुगातल्या या शिवलीलेला प्रारंभ झाल्यापासून पहिल्यांदाच या जेजुरीत सर्वांसमक्ष मी आपल्याला आराध्य म्हणून नमन करतो आहे। होय मुनिवर, प्रत्येक गोष्टीची एक उचित वेळ यावी लागते। ती आजवर आली नव्हती। समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या निमित्तानं श्री म्हाळसा देवींना आमच्या मूळ रूपाबद्दल कळलं आणि हा प्रसंग आला। होय प्रभू। मुनिवर, तुम्ही जरी बानूचे गुरु असलात तरी तुम्ही तिला ह्याबद्दल कधी सांगितलं नाही। नारायण नारायण। कसे सांगणार प्रभू? मला माझ्या मर्यादा ज्ञात आहे। परंतु तिलाच आधी कळाले। असं आता आख्यानात पुढे काय झाले हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हो, पण मला ते विसरता येणं शक्य नाही। नारायण नारायण। श्री महालक्ष्मी देवी पुन्हा या सृष्टीत अवतरल्या होत्या म्हणजे आता हे समुद्र मंथन पूर्ण झाले होते का? सांगा सांगा सांगा। महाराज, अहो आता अजून काय हो आहे? जे जे संदेशनी मिळायचं होतं ते मिळालं आहे की नाही? अजून सारं काही मिळालेलं नाही। अजून समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं नाही। नारायण नारायण। अगदी योग्य ओळखलेत देवी। या समुद्र मंथनातून अद्याप अमृत बाहेर आले नव्हते। आता प्रतीक्षा होती ती अमृताची। देवाने दैत्यांना ते समुद्रातून बाहेर काढल्याखेरीज थांबणं अशक्य आहे। होय देवी, कारण ते अमृत प्राप्त करून मृत्यूवर विजय मिळवण्याचा मानस देव आणि दैत्य या दोघांचाही होता। ज्यांना अमृत मिळेल त्यांना त्रिखंडात सत्ता मिळेल, ते सामर्थ्यशील होतील हेच सत्य होतं। आणि म्हणूनच
या समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ झाला. नारायण नारायण. हे श्री महालक्ष्मी, आपण या सृष्टीतून निघून गेल्यानंतर इथले सारे वैभव आणि सारे ऐश्वर्यही निघून गेले होते. पण आता आपण पुन्हा प्रकट झाला आहात आणि साऱ्यांनाच पुन्हा ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. देवेंद्र, बळी, ह्यापुढे अहंकारामुळे असं घडणार नाही, ह्याकडे लक्ष द्या. होय देवी, पुन्हा असे कधीही होणार नाही. माधवा, आता समुद्र मंथनाला पुन्हा प्रारंभ करूया. होय, कारण अजून अमृत कलश बाहेर आलेला नाही आणि मला खात्री आहे की सगळेजण ह्याचाच विचार करतायत की अमृत कलश अजून बाहेर कसा आला नाही. त्यामुळे अधिक वेळ न घालवता त्वरित पुढील कार्याला प्रारंभ करावाच लागेल. प्रभू, आपण जसे सांगाल तसेच होईल. हे प्रभू, आता आम्ही पुन्हा अमृत मंथनास प्रारंभ करत आहोत. आपला कृपाशीर्वाद असू द्यावा. शुभम भवतु. हे आख्यान सुरू होण्यापूर्वी तुम्ही मला सांगितले होते की या कथेचा माझ्या रूपाशी काही संबंध आहे म्हणून. असा काय संबंध आहे माझ्या रूपाशी हे मला कधी समजेल? देवी, मी घेतलेलं ते मोहिनी रूप तुमच्या रूपाशी जोडलं गेलं आहे.